फक्त महिला म्हणता येणार नाही, हं, कारण महिलांच्या मध्ये परत स्तनदा माता आहेत, गरोदर माता आहेत, बाळंतिणी आहेत. हं. म्हणजे परत आम्ही प्रत्येक वेळेला, कारण हा अनुभव आम्ही कोयनेमध्ये, कोल्हापूर, सांगली भागात ज्या ज्या वेळेला लँडस्लायडिंग किंवा पूर आलेला आहे त्या प्रत्येक वेळेला महिलांना फोकसमध्ये ठेवून, त्यातही स्पेशल रुग्ण जे आहेत, हं. डायलिसिस किंवा डायबिटीस सारखे पेशंट्स आहेत, त्याच्या बरोबरीने वयस्क माणसं आहेत, या सगळ्यांच्या साठी म्हणून काही वेगळे निकष डोळ्यासमोर ठेवून ते करावं लागेल. आणि म्हणून नुकतंच आम्ही बीड कलेक्टर बरोबर आमचं बोलणं झालं, त्याच्यानंतर आम्ही सातारा कलेक्टर बरोबर बोललो. हां. आता यावर्षी आमचा अंदाज होता महाराष्ट्रातले म्हणजे साधारणपणे 2-1 लाख शेत ऊस तोडीसाठी मजूर येतील. आता कदाचित ती संख्या दुपटीनं मोठी असेल. बापरे! त्यामुळे उद्याच जिल्हाधिकारी सातारा बरोबर आमची बैठक असणार आहे, ज्याच्यामध्ये आम्ही या सगळ्याचा विचार करतोय. कारण तातडीनं आम्हाला स्वयंपाकाची भांडी, वापरायचे कपडे स्त्रियांचे, पुरुषांचे, म्हणजे ते वापरलेले जरी असतील तरी ते गोळा करावे लागतील, बिछाने गोळा करावे लागतील. आणि त्याच्यानंतर मग शैक्षणिक साहित्याकडे बघावं लागेल. केवळ पैसा पाठवून चालणार नाही, कारण मार्केट पण कोसळलेलं आहे. त्यामुळे मार्केटमध्ये सुद्धा हे सगळं अवेलेबल होईल असं आम्हाला दिसत नाहीये. त्यामुळे या सगळ्या संदर्भामध्ये स्वयंसेवी संस्था संघटनांच्या बरोबर तिकडे मराठवाड्यातल्या स्वयंसेवी संस्था संघटना, आमचे जे मित्र काम करतायत ते, आणि जे महाराष्ट्रात, पश्चिम महाराष्ट्रात आम्ही सगळेजण इकडे जे आहोत ते, असं आम्ही कोऑर्डिनेशन करण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये ही बालकं, रुग्ण, वयस्क माणसं आणि महिला यांना फोकसमध्ये ठेवतो. कारण कशीही आपत्ती आली तरी दुसऱ्याच्या पडवीला का होईना 3 दगड लावून ती बाई लगेच भाकरी टाकायला बसते हं, हं. आणि खचलेल्या पुरुषाला पाठीशी उभे राहते, असा आतापर्यंत आमचा पुरातला अनुभव आहे. हं. त्याच पद्धतीने मराठवाड्यातल्या आमच्या मैत्रिणी या सगळ्यामध्ये उभ्या राहतील. मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करावं लागणार, दुपटीनं त्या संख्येने. पश्चिम महाराष्ट्रात कदाचित, कर्नाटकात, गुजरातमध्ये जे ऊसतोडीला अदरवाईज जातात त्यांची संख्या ह्या खेपेला दुपटीने वाढेल अशी शक्यता आम्हाला या पुरामुळे दिसतीये. त्यामुळे त्यांच्यासाठी आम्ही पश्चिम महाराष्ट्र म्हणून सज्ज असायला पाहिजे. याच्यासाठी जिल्हाधिकारी सांगली, कोल्हापूर, सातारा यांच्याशी आम्ही बोलतोय. एकत्रित चांगल्या प्रकारे कोऑर्डिनेशन होऊन संपूर्ण महाराष्ट्र म्हणून मराठवाड्यासोबत आपण ह्या आपत्तीमध्ये खास करून महिलांना ताकद देण्यासाठी आपल्याला उभं राहावं लागेल. त्याचं कॅटेगरायझेशन करावं लागेल आणि या सगळ्यासाठी राज्य स्तरावरती एक व्यवस्थित हं, हं. कोऑर्डिनेशन समिती उभी करावी लागेल.